सर्वांना नमस्कार। NMMS परीक्षेमधला अतिशय सोपा भाग आणि ज्याचे आपण पैकीच्या पैकी गुण घेऊ शकतो असे काही घटक आहेत बघा। हा मनोरा दिलाय, हा मनोरा कसा सोडवायचा यावर आधारित 3 प्रश्न असतात। अक्षरांचा मनोरा असतो किंवा अंकांचा मनोरा असतो। कधी कधी एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये दोन्ही पण येतात बघा। इथे काय दिले, BDH BEH म्हणजे BDH आणि BEH यांचा जो संबंध आहे तसा संबंध ओळखायचा आणि IMS या शब्दाशी काय संबंध येईल तो बघायचा बघा। BDH कुठे आहे हे शोधायचे। B D आणि H म्हणजे हा असा कोण तयार होतो। BEH BEH BDH BEH म्हणजे बघा हा असा शेप तयार झाला या ठिकाणी। मग IMS कुठे आहे, IMS म्हणजे IMS मग या ठिकाणी काय तयार होईल, INS। मग याचं उत्तर काय येईल तर INS, पर्याय क्रमांक 3। पुढचा प्रश्न BHIC ABC BHIC ABC BHIC कुठे बघा, हे बघा BHI आणि C बघा आयत तयार झालाय। BHIC ABC बघा पुन्हा हा त्रिकोण तयार होतोय। मग या ठिकाणी ISTJ कुठे आहे आता तर बघा IST आणि J मग याच्यावर पण त्रिकोण तयार होईल FIJ। पर्याय बघण्याची गरजही नाहीये। FIJ कुठे, FIJ पर्याय क्रमांक 3 मित्रांनो। आहे की नाही सोपा भाग। म्हणून याचे पैकीचे पैकी गुण मिळाले पाहिजेत, एकही प्रश्न जाता कामा नये। पुढचा प्रश्न GLR बघा इथे GLR DHMS। आता GLR कुठे आहे, GLR म्हणजे GLR अशी रेषा सरळच आणि DHMS म्हणजे इथून इथपर्यंत। मग JNS शी काय संबंध येईल, JNS कुठे बघा इथे JN आणि S। मग याच्या पुढचं जे अक्षरातून सुरुवात होईल आणि हे पण 4 अक्षर त्याच्यात येतील। जसे DHMS आले तसे FIMR। FIMR कुठे आहे या ठिकाणी FIMR पर्याय क्रमांक 4। अशा पद्धतीने मनोऱ्यावर आधारित प्रश्न आपल्याला सोडवायचे आणि ते चुकायला नको। 100% आपल्याला त्याचे गुण मिळायला पाहिजेत, म्हणजे आपला स्कोअर नक्कीच वाढेल। धन्यवाद।